नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? खूप दिवसांनी प्रणालिनी मावशी आज एका नवीन गोष्टीसह येतेय. आत्ता 2 दिवसांनी गणपती बाप्पा बसणार आहे, बरोबर आहे? आणि तुम्ही सगळे गणपतीच्या तयारीला लागले आहात. गणपती बाप्पा सगळ्यांचा आवडता देव आहे. सगळ्यांच्या घरी छान छान मखर करणार असतील, डेकोरेशन करणार असतील, बरोबर की नाही? आई मोदक करायच्या तयारीला लागली असेल. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? आपल्या घरी कुठलं पण शुभ कार्य असो, मराठी माणसांमध्ये आपण सगळ्यात पहिले कुणाचं नाव घेतो? गणपती बाप्पाचं. म्हणजे अगदी आपण एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना आपल्या गाडीत बसलो तरी आपण काय म्हणतो? गणपती बाप्पा मोरया. पण आपण गणपती बाप्पाचंच नाव का घेतो? माहितीये तुम्हाला? चला तर मग आजची ही गोष्ट तुम्हाला तेच सांगणार आहे की गणपती बाप्पासोबत असं काय झालं होतं की जगात ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव असताना पण सगळ्यात प्रथम आपण गणपतीला वंदन करतो. ऐकायची मग गोष्ट. तर काय झालं होतं, एकदा विष्णू आणि लक्ष्मीचं लग्न होतं. आता आपल्या घरी लग्न असलं की आपण सगळ्यांना आमंत्रण पाठवतो. तर आपण जनरली काय करतो, घरातल्या मोठ्या व्यक्तींना आमंत्रण देतो. एका घरातल्या कर्त्या पुरुषाला आमंत्रण दिलं की सगळे जण येत असतात, बरोबर आहे? तर तसंच विष्णूंच्या लग्नाचं आमंत्रण देण्याचं काम सोपवलं असतं नारद ऋषींवर. आणि मग ते नारद मुनी काय करतात, सगळ्या देवदेवतांना आमंत्रण देऊन येतात. तसंच आमंत्रण घेऊन ते कैलाशावर जातात, कैलास पर्वतावर. कैलास पर्वतावर कोण राहत असतं? करेक्ट, शंकर भगवान आणि पार्वती माता. मग ते शंकर भगवान आणि पार्वती मातेला लग्नाचं आमंत्रण देऊन घरी परत येतात. इकडे लग्नाची जोरजोरात तयारी सुरू होते. जेव्हा ही गोष्ट गणपती बाप्पाला कळते तर त्याला वाईट वाटतं. त्याला वाटतं की अरे, मला इंडिव्हिज्युअली मला स्वतः असं आमंत्रण नाही दिलं नारद मुनींनी. त्यांनी फक्त बाबांना सांगितलं. पण त्यांना वाटतं काही हरकत नाही, मी लग्नाला जाणार. पण ही गोष्ट जेव्हा मूषक राजांना कळते, मूषक राजा म्हणजे कोण? उंदीर मामा. उंदीर मामा कोण असतो? गणपतीचं वाहन. त्याला जेव्हा हे कळतं की नारद मुनींनी गणपती बाप्पाला, आपल्या देवाला स्पेशली असं वेगळं निमंत्रण नाही दिलं आहे, तेव्हा त्यांना खूप राग येतो. आणि ते म्हणतात की असं कसं ना, माझे देवता, माझ्या गणपती बाप्पा हा कोण आहे? बुद्धीची देवता आहे आणि त्यांना एकट्याला असं निमंत्रण का नाही दिलं नारद मुनींनी? त्यांना खूप राग येतो. आणि मग ते काय करतात माहितीये का? ते उंदीर महाराज, ते मूषकराज जातात आणि सगळ्या आजूबाजूच्या उंदरांना बोलवून आणतात. आणि त्यांना म्हणतात की गणपती बाप्पाला बोलवलं नाही इंडिव्हिज्युअली, त्यांनी फक्त शंकर भगवानांनाच सांगितलं की सहकुटुंब सहपरिवार या. आणि ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाहीये. आपण काय करूया, आपण लक्ष्मी आणि विष्णूंच्या लग्नामध्ये काहीतरी अडथळा आणूया, जेणेकरून त्यांना कळेल की आपले गणपती बाप्पा नाराज आहे. आणि ही गोष्ट गणपती बाप्पाला माहीतच नसते. ते नाराज असतात, पण ते हळूहळू हळूहळू निघाले असतात लग्नाला येण्यासाठी. आणि इकडे मूषकराज काय करतात, आपल्या सगळ्या उंदरांना घेऊन जिथे लग्न असतं ना त्या गावी पोहोचतात. आणि जिथून वरात जाणार असते त्या मार्गावरची सगळी जमीन भुसभुशीत करून ठेवतात. भुसभुशीत करतात म्हणजे जसं शेतकरी बैलाला घेऊन जमीन नांगरतो तर ती भुसभुशीत होते, त्याच्यातून अशी गाडी आपण पटकन चालवू नाही शकत. तर तशीच सगळी जमीन भुसभुशीत करून ठेवतात. इकडे काय होतं, वरात निघते, विष्णू भगवान मस्त तयार होतात, आपल्या रथात बसतात आणि त्यांचा रथ येत असतो लक्ष्मी देवीच्या माहेरी. आणि जेव्हा तो रथ येत असतो तो रथ पुढेच जात नसतो, थोड्या थोड्या वेळात त्याचे चाकं जे आहेत ते जमिनीत अडखळत असतात. सगळ्या देवांना प्रश्न पडतो, अरे, जिथपासून वरात चालली तिथपासून संपेपर्यंत प्रत्येक ठिकाणी जमीन कशी इतकी भुसभुशीत झाली आहे? ना पाऊस पडला ना भूकंप आला, अजून काहीच नाही झालं, काय कारण आहे? विवाहाचा मुहूर्त पण टळायला लागलेला असतो. प्रत्यक्ष विष्णू भगवानांच्या लग्नामध्ये असं कसं होऊ शकतं? काय झालंय? आणि मग सगळे लोक, सगळे देव चिंतेत पडतात. इंद्रदेवाला तर सुचतच नाही आता काय करावं, मुहूर्त तर टळायला नको. आणि मग इंद्रदेव नारद मुनींना म्हणतात, नारद मुनी, काहीतरी बघायला पाहिजे, का असं होतंय? जमीन इतकी भुसभुशीत कशी झालीये? कोणी इतकी भुसभुशीत केली आहे? आणि मग ते दोघं जण विष्णूंकडे जातात. हळूच विष्णूंच्या कानात, नवरदेव बनलेल्या विष्णूंच्या कानात म्हणतात, महाराज, आपण वेळेवर नाही पोहोचू शकणार, रथ किती हळूहळू चाललाय.
मग विष्णुदेव काय करतात, डोळे मिटतात. आणि विष्णू तर सगळ्या जगाचा चालक आहे, त्यांना सगळं कळत असतं. त्यांना कळतं की हे सगळं कुणामुळे झालंय, उंदराच्या सेनेनी केलं आहे. आणि मग ते म्हणतात थांबा. ते आपल्या पूर्ण वरातीला थांबवतात आणि महादेवांना बोलवतात आणि म्हणतात, गणपती कुठे आहे? मग महादेव म्हणतात, अरे गणपती तर नाही आला, तो तर त्याचा उंदरासोबत येणार होता. मग सगळ्यांना रिअलाइज होतं की गणपती बाप्पा अजून पोहोचलेला नाहीये. मग विष्णुदेव हात जोडून प्रार्थना करतात. ते म्हणतात, हे गणपती बाप्पा, हे गणाधीशा, तू कुठेही असशील तरी माझ्या लग्नाला ये. मी तुला स्वतःहून आमंत्रण देतो आहे. जसं आमंत्रण गणपती बाप्पाला मिळतं तसा गणपती बाप्पा, शेवटी देवच ना, एका मिनिटात हजर होतो विष्णूंपुढे आणि म्हणतो की मला आता खूप आनंद झाला की तुम्ही मला बोलवलं आणि माझ्या उंदरांच्या सेनाने हे असा सगळा प्रताप केला होता, याची मला खरंच कल्पनाही नव्हती आणि त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. तर विष्णुदेव म्हणतात की नाही नाही, चुकी माझी झाली आहे. तू बुद्धीची देवता आहेस, मी तुला प्रत्यक्ष बोलवायला हवं होतं आणि म्हणून आज मी तुला आशीर्वाद देतो की यानंतर कुठलंही शुभ कार्य असेल तर सगळ्यात पहिले जे लोक तुझं स्मरण करतील त्यांचं नेहमी छानच होईल. आणि म्हणून गणपती बाप्पाला विष्णुदेव म्हणतात, कार्यारंभी तुझे स्मरण करत येतील अवघे जन. आणि म्हणून आपल्या घरी काहीही कार्य असलं, अगदी वास्तू असला, लग्न असलं, छोटी मोठी पूजा असली तरी सगळ्यात पहिले आपण काय करतो, गणपती बाप्पाची पूजा करतो. कळली का गोष्ट आणि आवडली का? चला तर मग परत भेटूया एका नवीन गोष्टीसह. पण आज मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची. मला स्पॉटिफायवर तुम्ही सगळे फॉलो करता, मेसेज करता, बरोबर आहे. आणि मी बरेचदा असं ऑब्झर्व केलं आहे, मुलं मला व्हॉइस मेसेज पाठवतात, बच्चे मंडळी, की खूप साऱ्या मुलांच्या पॅरेंट्सना असं वाटत असतं की आपल्या मुलांना छान छान स्तोत्र यावी, प्रार्थना म्हणता यावी. पण इंग्लिश मिडियममध्ये शिकल्यामुळे आणि आईबाबांना वेळ नसल्यामुळे खूप छोट्या छोट्या गोष्टी शिकायच्या राहून जातात. आणि म्हणूनच मी आता यूट्यूबवर एक चॅनल सुरू करते आहे. आपलं सेम स्पॉटिफायचं चॅनल मी यूट्यूबवर पॉडकास्ट करणार आहे. पण त्यात फक्त गोष्टी न राहता मी प्रार्थना, स्तोत्र आणि छोटे छोटे श्लोक शिकवणार आहे. हे चॅनल मी अगदी 2 दिवसापूर्वीच सुरू केलं आहे, तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. त्याची लिंक मी तुम्हाला या गोष्टीच्या जो काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथे देणार आहे. सध्या मी त्यात फक्त 3 स्तोत्र ॲड केले आहेत गणपतीचे. प्रारंभी विनती करू, मोरया मोरया आणि गणपती तुझे नाव चांगले. तर नक्की ऐकायची सगळ्या बालमंडळींनी, पाठ करायचा प्रयत्न करायचा आहे. परवा बसणाऱ्या गणपतीसाठी यूट्यूब किंवा स्पॉटिफायवरून तुम्ही कुठलंही स्तोत्र लावणार नाही आहात. तुम्ही ॲटलिस्ट एक श्लोक तरी आपल्या आईबाबांना म्हणून दाखवणार आहात, हे सांगून की प्रणालीनी मावशीने शिकवलंय. तर नक्की स्तोत्र ऐका, श्लोक ऐका. आता फक्त मी एकच व्हिडिओ अपलोड केलाय ज्यात 3 श्लोक आहेत. नंतर मी हळूहळू काही श्लोक ॲड करणार आहे. तुम्ही नक्की ऐका आणि मला सांगा की तुम्हाला ते आवडतात का. ओके, आणि मला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. चला मग भेटूया. बाय बाय.